कोल्हापूरच्या कागलमध्ये ठाकरेंच्या सेनेला भाजपनं मोठा धक्का दिलाय। संजय घाटगे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला। शिवाय विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर गळती लागलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेसाठी कोल्हापुरात हा मोठा धक्का मानला जातोय। संजय घाटगे कागलमध्ये मोठा मेळावा घेत शक्ती प्रदर्शन करणार आहेत, तर घाटगे हे विधानसभा निवडणुकीपासून भाजपच्या संपर्कात होते। जनता दल, शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी पक्ष वाया ठाकरेंची शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला। तर घाटगेंचा राजकीय प्रवास नेमका कसा राहिलेला होता आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरी वर्क्स कागलचे संस्थापकीय अध्यक्ष म्हणजे संजय घाटगे 1979 ते 1997 या काळामध्ये 17 वर्ष जिल्हा परिषद सदस्य राहिलेले संजय घाटगे तर कागल तालुक्यामध्ये अनेक ग्रामपंचायतींच्या सत्तेमध्ये संजय घाटगेंचा समावेश आहे। तेच संजय घाटगे आता ठाकरेंची साथ सोडून भाजपमध्ये गेले। कोल्हापूर जिल्हा दूध संघामध्ये घाटगे गटाच्या 180 दूध संस्था आहेत। पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणातला महत्त्वाचा भाग। तर हसन मुश्रीफांच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीमध्ये घाटगेंनी पराभव केला होता। 1998 पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर घाटगे विजयी झाले तर 1 वर्ष आमदार राहिले। 6 विधानसभा निवडणुका लढवल्या, त्यात केवळ एका पोटनिवडणुकीत संजय घाटगेंचा विजय झाला। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जरी त्यांचा बऱ्याचदा पराभव झाला असला तरी ते महत्त्वाचं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। 2 निवडणुकांमध्ये केवळ 1000 ते 2500 मतांनी पराभव झाला, म्हणजे पराभवाचं मार्जिन सुद्धा फार कमी राहिलेलं होतं। 2014 ते 2019 मध्ये शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली, मात्र पराभव झाला। 2दा शिवसेनेकडून पराभव झाला। 2024 साली घाटगे शिवसेनेत, मात्र महायुतीच्या मुश्रीफांना त्यांनी पाठिंबा जाहीर केला होता।